जिल्हा परिषद शाळा सांजेगाव येथे इगतपुरी तालुक्याचे पहिले आमदार लढवय्या कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने व कैलासवासी हिंदूराव हुकुमतराव गोवर्धने यांच्या पुण्यतिथी निमित्त व त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रणव वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत हुकुमतराव गोवर्धने व संपूर्ण गोवर्धने कुटुंबीय तसेच संस्थेचे पदाधिकारी रघुवीर जाधव, निलेश गोडसे, पवार, रकीबे यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन नाशिक यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले। सरस्वती मातेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने या महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। दाई दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत झाले, दाई दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव गोवर्धने व स्वागत उत्सुक म्हणून अनिल बाविस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले। स्वागत गीत व शाळा व्यवस्थापन समिती सांजेगाव तर्फे गोवर्धने कुटुंबीय व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कुसुमताई देवराम गोवर्धने, लढवय्या कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, पुस्तकाच्या लेखिका सुमनताई हुकुमतराव गोवर्धने, राजाराम शिवराम गोडसे हे उपस्थित होते। प्रास्ताविक करताना प्रतिभा गोवर्धने यांनी लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकून कार्यक्रमाचा उद्देश प्रकट केला। आज पुंजाबाबा गोवर्धने यांच्या जयंतीनिमित्त आणि हिंदूराव हुकुमतराव गोवर्धने यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि उद्या सुद्धा बाबांची पुण्यतिथी आहे, या निमित्त गोवर्धने परिवाराकडून म्हणजे मुख्यतः प्रशांत आणि अनिल गोवर्धने यांच्या लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशनकडून लहान मुलांसाठी शालेय दप्तर आणि इतर शालेय साहित्य आणि खाऊंचं वाटप होणार आहे। गेली 4 वर्षापासून हा उपक्रम गोवर्धने कुटुंबीय राबवतोय। इगतपुरी मधल्या की जे बाबांचं कर्मभूमी होती, या इगतपुरी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शाळांना ज्या गरजू मुलांना हे साहित्य वाटप केलं जातं आणि आज बाबांचं जे गाव आहे जन्मगाव, त्या गावालाच आज आम्ही निवडलं आहे की तिथल्या मुलांना ही दप्तर आणि शालेय उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्व गोवर्धने कुटुंबीय, माननीय प्रणव पवार सर आणि गोडसे कुटुंबीय या सर्वांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे। त्यामध्ये मला हेही सांगायचं आहे की पुंजाबाबा कोण असा या लहान मुलांना प्रश्न पडेल, तर ह्या लहान मुलांसाठी त्यांच्या मातापित्यांनी लढवय्या नावाचं जे पुस्तक आमच्या सासूबाईंनी 80व्या वर्षी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये बाबांची समग्र माहिती दिलेली आहे, तर ती वाचून आपल्या चिमुकल्या मुलांना सांगावं की पुंजाबाबा कोण होते आणि कसे होते आणि त्यांनी काय केलेलं आहे। यावेळी श्रीमती सरिता प्रमोद गोवर्धने यांनी कैलासवासी सत्येंद्र पुंडलिक गोवर्धने यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य, सतीश शिवराम गोवर्धने व प्रतिविलास गोवर्धने यांनी मुलांना खाऊचे वाटप केले। पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया, पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया। वाजूते डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे। नाद घुमू दे, 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 नाद घुमू दे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रणव वसंतराव पवार यांनी कर्मवीर कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, कर्मवीर कॉम्रेड विठ्ठलराव हांडे, कर्मवीर काकासाहेब वाघ व त्यांच्या सहकारी यांनी यशस्वी दाखवलं असे सांगत आपले विचार मांडले। साधारण 134 वर्षापूर्वी
कॉम्रेड आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांचा जन्म या छोट्याशा गावात सांजेगाव इगतपुरी तालुक्यात झाला आणि बघता बघता त्यांनी इगतपुरी तालुक्याचा आमदार म्हणून देखील काम केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या संस्काराने, नंतर सत्यशोधक समाजाच्या संस्काराने त्यांनी आयुष्य त्यांचं शेवटपर्यंत वेचलं. इगतपुरी तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी जो भात लढा आणि हा जो दिला, हा अखंड महाराष्ट्रातला पहिला शेतकऱ्यांचा यशस्वी आंदोलन लढा असं म्हणता येईल. आज त्यांचे कुटुंबीय, गोवर्धने कुटुंबीय आणि हे सगळे इथे उपस्थित आहेत. अनिल बाविस्कर यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करून अशीच शैक्षणिक कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते, स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब गोवर्धने यांनी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबांच्या कार्याचा थोडासा उजाळा दिला. आज महर्षी पुंजाबाबा गोवर्धने व हिंदूराव हुकुमतराव गोवर्धने यांच्या पुण्यतिथीनिमित्त माननीय प्रशांत भाऊ गोवर्धने यांच्याकडे मी आग्रहस्फोटी यांच्या 4 ते 5 वर्षापासून जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमानिमित्त मी भाऊंना आग्रह केला की भाऊ, एक सांजेगाव पुंजाबाबा म्हणजे जन्मभूमी असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गावांना, मुलांना शाळेय वस्तू वाटप करतात. मी स्कूल कमिटी अध्यक्ष असताना त्यांचे फेसबुकवर बरेच काही सारे कमेंट बघत असताना मी भाऊंना आग्रह केला की भाऊ, तुम्ही सांजेगावमध्ये येऊन विद्यार्थ्यांसाठी केलं तर नक्कीच माझ्या गावामध्ये महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कोणी हे मुलांपर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. बाबांचं कार्य काय, बाबांचं कर्तव्य काय हे ना छोट्या बालकांपर्यंत गेलं तर नक्कीच ते मोठ्यांपर्यंत सांगतील का महर्षी पुंजाबाबा गोवर्धने 1947 सालानंतर पहिले आमदार झाले कॉम्रेड पक्षाचे, ज्यांनी करून त्यांनी भाताचा लढा दिला. आज सांजेगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात लौकिक केलं. अशा बाबांचा फोटो जर माझ्या गावात प्रत्येक घरोघरी झळकला तर नक्कीच आमच्या गोवर्धने परिवाराला त्याचा उत्सव आणि त्याच्या प्रेरणा भेटेल. यावेळी शालेय विद्यार्थिनी व स्थानिक मुलींनीही या उपक्रमाचे कौतुक केले. विचारांची आजच्या तरुणाला गरज. आज 8 ऑगस्ट म्हणजेच आपल्या इगतपुरी तालुक्याची शान असलेले, आपल्या इगतपुरी तालुक्याची मान उंचावणारे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांची आज पुण्यतिथी. पुंजाबाबांचा जन्म 3 ऑगस्ट 1890 रोजी इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव पुंजाजी लक्ष्मण गोवर्धने. पुंजाबाबा गोवर्धने म्हणजेच पांढऱ्या दाढीतील, हातात काठी असलेला ओल्ड यंग मॅन. त्यावेळेचा विधानसभेचा कुतूहलाचा विषय बनला होता. सत्तेची अभिलाषा नाही, पुढारीपणाचा गर्व नाही. खरं म्हटलं तर आजच्या तरुणाला बाबांच्या विचारांची गरज आहे. पुंजाबाबांनी 20 ते 22 वर्षात कम्युनिस्ट पक्षाचे सभासद म्हणून आपले आयुष्य वेचले. पण आजचा त्याच महाराष्ट्रातील तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे. सोशल मीडिया सोडून आजच्या पिढीला काही दिसतच नाही. ज्या वयात पुंजाबाबांनी तसेच क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच वयातील आजचे तरुण मोबाईल वर आपला वेळ वाया घालत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली तरीही आजच्या पिढीला इतिहासच माहीत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या क्रांतिकारकाविषयी आपल्याला पुरेशी माहितीच असते का? पुंजाबाबांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून लढे दिले. आदिवासीयांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा या पुंजाबाबांच्या विचारांची आजच्या तरुणाला गरज आहे. आजचे तरुण हे नैराश्य, एकटेपणा, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे प्रमाण देखील आज वाढले आहे. पुंजाबाबांनी 1965 मध्ये पक्षाची उमेदवारी देण्याचे ठरविले, पण पुंजाबाबांनी ते नाकारले. तरुणांना प्राधान्य द्या असे बजावले. खरंच बाबांच्या अशा बहुमूल्य विचारांची आजच्या पिढीला गरज आहे. क्रांतिकारी नेतृत्व व व्यक्तिमत्व म्हणून कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांना ओळखले जाते. लक्ष्मणराव व हौसाबाई यांच्या पोटी अशा क्रांतिकाराचा जन्म 3 ऑगस्ट 1890 रोजी इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. बाबांची घरची परिस्थिती गरिबीची होती, पण ते म्हणतात ना, पानगळ हे सूर्यप्रकाशाप्रमाणे असते, नंतर ते प्रखर बनून नांदते. बाबांबरोबर अनेक जातीच्या मुले खेळायला यायची. तर बाबा खेळून घरी आल्यावर बाबांच्या आजी बाबांच्या अंगावर पाणी शिपरत किंवा त्यांना अंघोळ घालायला लावत. तर बाबा आजीला विचारत, आजी असं का बरं करतेस तू? तर आजी म्हणे, तू त्या महाराजा मुलाला शिवला म्हणून मी असं करते. तर बाबा विचार करत, तो माझ्यासारखाच आहे, माझ्यासारखाच दिसतो, पण त्याच्या आई त्याच्या अंगावर पाणी का टाकत नाही? म्हणजे लहानपणापासूनच बाबांच्या अंगात समाजकार्याचे विष रुजत होते. या प्रसंगी गोवर्धने कुटुंबातील सतीश शिवराम गोवर्धने, अनिल हुकुमतराव गोवर्धने, विजय देवराम गोवर्धने, विक्रम देवराम गोवर्धने, प्रशांत हुकुमतराव गोवर्धने, जयंत अशोक गोवर्धने, सुधीर रमेश गोवर्धने, नितीन उत्तम गोवर्धने, शंतनू प्रशांत गोवर्धने, पुष्कर प्रशांत गोवर्धने,
सिंधू उत्तमराव गोवर्धने, प्रतिभा विलास गोवर्धने, सरिता गोवर्धने, उर्मिलाताई गोवर्धने, वैशाली गोवर्धने, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील विठ्ठल गोवर्धने, विजय गोवर्धने, अजय भांबरे, पंकज पवार, योगेश चव्हाण, ब्राह्मणकर सर, बाविस्कर सर, रोंदळ मॅडम, बिरारी मॅडम, गावातील मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.